मैंने बहुत सारे इनिंग्स देखे पर मेरे मन में 175 नॉट आउट से बेहतरीन वनडे पारी मैंने देखी ही नहीं है। मैंने सचिन के 100 देखे, मैंने विराट के 100 देखे, मैंने माही के भी 100 देखे, सबके 100 देखे, वीरू के देखे, पर वो 175 कंपैरिजन किसी के साथ हो ही नहीं सकती। 1983 मध्ये पहिल्यांदा भारतीय क्रिकेट संघानं वर्ल्ड कप जिंकलेला होता। त्या काळामध्ये 60 ओव्हरचा हा वर्ल्ड कप होता। नंतर मग एक दिवसीय सामना 50 ओव्हरचा करण्यात आला। हा तिसरा वर्ल्ड कप होता क्रिकेट हिस्ट्रीमधला आणि याच्या आधीचे 2 वर्ल्ड कप हे वेस्ट इंडिज संघाने जिंकले होते। तिसऱ्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजला हरवून भारताने हा वर्ल्ड कप जिंकलेला होता। आता या वर्ल्ड कपची फायनल तर आपण बऱ्याच वेळा टीव्हीवर पाहतो, पण या अख्ख्या वर्ल्ड कपमध्ये एक अशी मॅच झालेली होती, त्या मॅचचं कुठंच रेकॉर्डिंग नाही आहे लाईव्ह, आणि त्याच मॅचबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। ॲक्च्युली नॉकआउटचा हा सामना होता। झिम्बाब्वे त्या काळामध्ये जबरदस्त टीम होती आणि झिम्बाब्वेसोबत भारताचा हा सामना होता। भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मग बॅटिंगला श्रीकांत सर आणि सुनील गावस्कर सर मैदानात उतरले। त्यावेळी झालं काय की धडाधड भारताच्या 17 धावात 5 विकेट्स पडल्या। म्हणजे सुनील गावस्कर सर आऊट झाले, श्रीकांत सर आऊट झाले, मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील सर आणि यशपाल शर्मा हे सगळे धडाधड आऊट झाले। आणि मग भारताचा जो काही कर्णधार होता त्या काळातला म्हणजे कपिल देव सरांना लवकर मैदानात 6व्या क्रमांकावर उतरावं लागलं आणि असं वाटलं होतं की भारत आता 70-80 रन्समध्ये ऑल आऊट होईल, पण कपिल देव सरांनी इतकी भन्नाट बॅटिंग केली होती। 138 चेंडूमध्ये 175 रन्स नॉट आऊट बनवलेल्या होत्या आणि हा स्कोर त्या काळातला सर्वाधिक वैयक्तिक स्कोर होता ओडीआय क्रिकेटमधला। आणि त्या सामन्यामध्ये त्यांनी 16 चौकार आणि 6 गगनचुंबी षटकार लगावलेले होते। त्यांनी बॅटसुद्धा जी वापरली होती ती व्ही कंपनीची ती मुंगूस बॅट होती। त्यांच्या त्या सिनेमात तुम्ही पाहिलं असेल, काही त्याचे फुटेज चित्रित करण्यात आलं आहे रणवीर सिंग याच्याद्वारे। तर या सामन्याचं दुर्दैव असं की जे क्रिकेटमधले कर्मचारी होते त्या काळातले ICCचे, तर त्या कर्मचाऱ्यांचा संप होता आणि एकही कॅमेरामन किंवा जे काही टेक्निशियन्स असतात त्या मैदानातले ते त्या मॅचला उपस्थित नव्हते। त्यामुळे त्या मॅचचं चित्रीकरणच झालं नाही, लाईव्ह टेलिकास्ट झालंच नाही। त्यामुळं ती खेळी ना जे फक्त ग्राउंडवर उपस्थित होते ना प्रेक्षक, त्यांनीच फक्त ही मॅच बघितलेली आहे आणि ज्यांनी कोणी फक्त रेडिओवर ऐकले ना लाईव्ह, त्यांनाच फक्त या मॅचचं जे लाईव्ह प्रक्षेपण आहे ते ऐकायला मिळालेलं होतं। तुमच्यापैकी कोणी असं असेल की ज्यांनी त्या काळामध्ये 1983 मध्ये ही लाईव्ह मॅच रेडिओवर ऐकली आहे का? असं कोणी तुमच्या ओळखीत वगैरे असेल ना, तर नक्की कमेंट करून सांगा।